शेवटचा ब्लॉग या वर्षीचा. काय मेसेज देशील? 3-4 वर्षापासून आपले सबस्क्रायबर. अंकिता आता फायनली न्यूझीलंडला चालली आहे. कशी राहा, काय कर, करू नको. लेस बघा नाही जागा. आता मेनू कार्ड दाखवतो तुम्हाला. तिथे बुकिंगला काय अमाऊंट भरला ते. तू ब्लॉग केलेस का? आता तुला तिकडे पोचायचा अजून 1 तास आहे आमच्याकडे. मग बाय 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 करायचं शबरीला. बाय 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 बाय. आता काय नेहायला घेऊन जाते का सोबत? काय रे काय स्क्रिप्टेड वाटतं. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आजचा ब्लॉग तर तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. तुम्ही थंबनेल कॅप्शन बघून तर अंदाज आला असेल. तर यस, आजचा ब्लॉग हाच आहे की अंकिता आता फायनली न्यूझीलंडला चालली आहे. आज 5 तारीख आहे तिची. 5 तारखेला नाही, ॲक्च्युली 6 तारखेची फ्लाईट आहे तिची. पण आम्ही आज चाललोय. रात्रीची फ्लाईट असणार आहे त्यामुळं. पण ह्या वर्षी असं फिजिकली शेवटचा ब्लॉग ह्या वर्षीचा. लास्ट ब्लॉग. काय मेसेज देशील? 3-4 वर्षापासून आपले सबस्क्रायबर तुला आपल्या ब्लॉग मध्ये बघतात आहेत की आता वर्षभर तुला बघणार नाहीत. आता मला माझ्या चॅनलवर बघा. नेहा सातपुते एडिटिंग वर बघा. नेहा सातपुते एडिटिंग. नेहा सातपुतेचं एडिटिंग नाही बघितलं तू? टॉप नॉच. काय रे काय करतो? तुला पण नाही जमत एवढं भारी एडिटिंग करणं. मला तर नाहीच जमत एडिटिंग. काय मेसेज देणार? पण मला मेसेज चाललीस काय मेसेज? तुला सजेशन द्या का की तिथे आता तू नवीन संसार थाटणार आहेस न्यूझीलंड मध्ये. मग काय सजेशन द्याल तुम्ही चकुलीला की कशी राहा, काय कर? तुम्ही कमेंट करून सांगा. तशी पण ती तुमच्या कमेंट बघूनच रगीलपणा करू नको. रगीलपणा सोडून दे. रगीलपणा सोडून दे. मम्मा तुला काय बोलायचे? तेरे वो क्या बोलने काय क्या? नरूचे केसच वाढत नाही. नरूला विचार. नरू बोल भाई, काय सजेशन देशील अंकिताला तू? तिचा तिकडे जाऊन ब्लॉग बनव. ड्रेस भारी आहे. कुठे घेतलास? काय बोलली रे? काय बोलली? 2 वर्ष झाले. मग 3ऱ्या वर्षात पदार्पण आहे. सौरभ जिओ आला. माझ्याच फोन आलाय. आम्ही निघालोय. अरे आम्ही बसलोय म्हणा रेडी इथे. रोहनला लागला तो. मग काय करू? येऊ का साईश म्हणून? साईश म्हणून आले का खाली? त्यांच्यासाठी थांबले. मनूला केलं होतं. मनू बोलली बापरे. साईश तर कोण कोण चाललंय माहितीये का? सगळेच चाललो ऑलमोस्ट आम्ही. काल चकुली जेवायला पण गेली. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आप्पा काकूंनी असं मस्त जेवण जेवण प्लॅन केलं होतं. सो आप्पा काकू सोडून बाकी सगळेजण आहेत. आता कोण कोण आहे माहिती का? मम्मी पप्पा आजी काकू. मम्मी पप्पा आजी आत्या बाकी सगळेजण प्लस आम्ही सगळे मुलं नरू वगैरे आम्ही सगळे चाललोय पुढं. सो अख्खी सातपुते फॅमिली चाललेली आहे बाय बाय करायला की बाय बाय. अंकिता काय बोलला? क्या बोला रे? ए ढापन क्या बोला? तो बोला या खाली. आणि साईश बनू? तो साईशला तोड केलं. तोड फुगलं साऱ्याचं. नको चाल चाल. चला चला मग ठीक आहे. चला आपण जाऊ भाई. टाइमपास आहे यांचा. चला तिकडे काय चकुली? होय उदर घेतला.
चला घेतले माझ्या बॅग्स. सकाळी निघालो होतो. सकाळी नाही, किती वाजता, 12 वाजता निघालो होतो. हे मुंबईमध्ये पोचायला किती वाजले बघा, 5:09 झालेत. ही फ्लाईट रात्रीची आहे. आम्ही अंकिताच्या घरी जाणार होतो पण ते पण पॉसिबल झालं नाही. आता मी सौरभ साईश एका ठिकाणी आलो आहे. ती प्लेसच जरा ऑसम प्लेस आहे. तुम्हाला प्लेस दाखवतो पहिली, मग बाकीचा विषय सांगतो कुठे आलो आहे. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. प्लेस बघा, खतरनाक जागा आहे. हा जो व्ह्यू इथे तुम्हाला दिसतोय ना, आम्ही आत्ता कितव्या फ्लोअरवर आहे माहिती आहे का? आम्ही आत्ता कितव्या फ्लोअरवर आहे माहिती आहे का? 48 फ्लोअरवर, 48व्या मजल्यावर आत्ता हे रेस्टॉरंट इथं आत्ता आहे. बघा 48व्या मजल्यावर आत्ता आम्ही आहे. असं काही नाही रे, उलट भारी दिसतंय. नाच करते मी अशा ठिकाणी फर्स्ट टाइम आलोय. ते पण मला जेव्हा कळलं की इकडे एवढे पैसे घेतात, मी नको म्हणलो होतो. मला आता घेऊन आले. कसं करतात ते सगळे, ठीक आहे. पण हे जरा खर्चिक आहे. भारी आहे सगळं, एकदम मस्त आहे पण खर्चिक आहे जरा. ठीक आहे पण भारी आहे, स्पेस भारी आहे. आता बाकी सगळेजण पण येतील. मम्मी पप्पा वगैरे सगळे डायरेक्ट एअरपोर्टला येणार आहे. चकुली वगैरे यांना इकडे बोलवले आत्ता, ते येतील. मग तेव्हा बघू, लेट्स सी अजून कसा ब्लॉग होईल काय, तुम्ही बघत राहा. असंच मी अपडेट करत राहील, कंटिन्यू काढत राहील ब्लॉग. ठीक आहे. तुम्हाला यांचं मेन्यू कार्ड पण दाखवतो मी. मग तुम्हाला जरा समजेल मी काय बोलतोय. कसं आहे. स्वप्नील सर, तुम्हाला काय मागवायचं सर? मागवा पटापट. पावभाजी. इथं असं नॉर्मल जेवण नाही मिळत ना रे. पावभाजी काय बोलते? तू बोला का पावभाजी बोल. बापरे, हे लेट आलेत. बिचारा नेहाला पण खूप भूक लागली आहे. नेहा बकाबक खाते म्हणून. चकुलीची फ्लाईट रात्री 1:30ची आहे आणि ती जाणार आहे 9 वाजता आतमध्ये. चकुलीला जाण्याला बघू शकता. पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉक कर. तिचा 12 तासाचा ले ओव्हर आहे. म्हणजे तिची आता मुंबई टू हाँगकाँग ना, मुंबई टू हाँगकाँग फ्लाईट आहे आणि हाँगकाँगच्या एअरपोर्टवर ती 12 तास थांबणार आहे आणि मग तिथनं हाँगकाँग टू ऑकलँड न्यूझीलंड असा विषय आहे. पण या कसं आहे रेस्टॉरंट, व्ह्यू आहे डेंजर. थोडा अंधार येतो तुझा पण ठीक आहे. मी आपला ब्लॉग घे. मी फोटो काढून देतील पण टेबल खाली करा. जास्त लाड नाही तुमची, असा विषय. तरी पण तो आताच सांगून गेला की 7 वाजता दुसरं येणार आहे म्हणून. मराठीत बोललं तर बोला 10 मिनिटं झाले. तू सकाळपासून तिचा ब्लॉग घेतेस का नेहा? नाही आता तू पण झोपून गेली का? मी तर फुल वेळ गाडीत झोपलो बसल्यापासून, माहिती आहे का? डेंजर. बघत राहा ब्लॉग. आता इथे आम्ही आलेलो आहोत सगळेजण. अरे क्लिअर का दिसत नाही? बापरे. साईजला डेंजर दिसते पण आता. प्रोटीन शेक घेतो. तो सध्या महाराष्ट्र केसरीला उतरणार आहे नेक्स्ट टाइम.
आम्ही पोहोचलेलो आहेत आता. अजून 1 तास आहे आमच्याकडे. मग बाय 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 करायचं छकुलीला. बाय 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 बाय. अजून मम्मी पप्पा आजी आत्या अजून आले नाहीत. ते आल्यानंतर मग अंकिता आतमध्ये जाईल आणि मग सगळं बाय बाय होईल. मग आम्हाला निघता येईल. जेवढी लवकर येईल तेवढं लवकर निघता येईल. अरे छकुलीचा पण ब्लॉग घे रे यार. मला तर आत्ताच झोप आली बघा. इथं आहे ना, इथं सगळ्यांना अशी वाटतंय की अंकिता ब्लॉग घेईल. सगळ्यांना असे होप्स आहेत की तू ऍटलिस्ट थोडं थोडं तरी करशील. बट तू घेणार नाहीये मला माहिती आहे. मला शुअर माहिती आहे की तू नाही करणार आहे. तिच्याकडनं एडिटिंगच होणार नाही. शपथ घेतली मी न्यूझीलंडचं काहीच बघणार नाही जोपर्यंत मी ब्लॉग नाही टाकत. आपण डायरेक्ट बघायला जाऊ डोळ्यांनी. हा मग तिथे येऊनच करेल. नाही तर आधी म्हणला मी चिकेला पाठवून देईल तिथे कुणाला करायला चिकेला. बापरे झेंडा कसा दिसतो जबरदस्त. मेरे को क्यों थोडा. आता येतील मम्मी पप्पा. हा ना मला तर किती घाई केली. डेंजर. इथं भारी दिसतो. इथं भारी आला. आता येऊ दे सगळ्यांना. ते सगळेजण आले की मग होईल. होपफुली आता मला जेवढं शक्य झालं नाही ह्या दिवसाचं पण तेवढं घ्यायचं मी प्रयत्न केला. कारण त्याच्यामध्ये पण कसं आत्ता पूर्ण ब्लॉग घेताना पण आम्ही अर्धा वेळ झोपून गेलतो. कारण माझी रात्री झोप झाली नव्हती. मग परत ते कॉल सारखे 100 डोक्यात विचार. पण तरी पण आता घेतोय जेवढं जमते तेवढं घेतोय. गाईज ट्रस्ट मी बेस्टच करेल मी ब्लॉग. आता काय नेहायला घेऊन जाते का सोबत. काय रे तुला काय घेऊन जाणार आहे का सोबत. अरे फिर से मेरे को क्यों तोड़ा. आता छकुली चायनाला चालली न्यूझीलंडला नाही. गोइंग टू चायना. आजी पण आजी दाखवत नाही. आजी कर आजी माझ्याबद्दल बोल. वाईट बोल. हा अरे कंप्लेंट कर म्हणते माझ्याबद्दल. काय बोलत आता किती बोलणार. हा लुक चांगला नाही ते. आधी कधी भेटायचं. आधी लवकरच भेटणार आहे. आपण कधी जायचं. हा काय स्क्रिप्टेड वाटतं. आजी पण ऍक्टिंग करते. तू येणार मला बरं नसल्यावर. आणि मला बरं नसल्यावर. मला बरं नसल्यावर. बापरे आजी. हा तुम्ही सुनेला चायनाला पाठवते का. चायनीज करन्सी.
हो क्रॉस करते क्रॉस करते चलो बाय बाय. कुठे आले बघा आता. आणखी त्याला सोडलं वगैरे आणि या कुठल्या अंधारात आले. लाईट बंद केली तर डायरेक्ट फुल गायब हे नको करू बंद पण खड्ड्यात जाऊ दे आरामशीर जाऊ दे एकदम. हे नको रे गावात नको कंट्रोल बापरे नको रे. नाही हे नको नको ना रे. कपरे कपरे अख्खा रस्ता डायरेक्ट हे होते.